आम्ही चाललो वाशिम. कशासाठी चाललो ते तुम्हाला समोर समजेल. आम्ही एक ड्रायव्हर घेऊन आलो सोबत. ड्रायव्हरला सोबत भैया आमचे को ड्रायव्हर चालवत होते का भैया तुम्हाला? अरे वा क्लीनर आहे क्लीनर आहे उतरते का? येतं उतरवत पुढे. नीलू चालली मामीला भेटायला. मामीला कलर लावायला. मामीला कलर लावायला अरे सावी तू दे मिरूला. तू दे सावी मिरूला दे. मिरू पकड. सावी समोर बघा दोघी. हो बेबी कुठे चालली? तर हा व्हिडिओ आहे 8 मार्चचा आणि इथे ग्रीन शर्टमध्ये जे दिसतात ते आहेत आमचे समय जे सध्या लाजत आहेत. तर आम्ही गेलो होतो वाशिमला. आमच्या समयचं येत्या 10 मेला लग्न आहे यावर्षी. आणि होळीच्या नंतर आपल्याकडे पद्धत आहे की जी नवरी मुलगी असते ज्यांचं लग्न ठरतात त्यांच्यासाठी गाठी चोडी घेऊन जातात. तर त्यासाठीच आम्ही आलो होतो आणि तिथे आम्ही तिच्या मावशीकडे गेलो होतो. तर खूप छान कार्यक्रम झाला आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आमचं वेलकम पण केलं. त्यानंतर वुमेन्स डे होता तर आम्ही त्याचा केकसुद्धा कट केला. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये जी दिसत आहे पिंक ड्रेसमध्ये तर तीच आहे आमच्या घरची नवीन मेंबर. तर आम्ही सगळे मिळून गेलो होतो आणि खूप मस्तही वाटलं. आम्ही तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. ॲक्च्युली एंगेजमेंटच्या वेळी आम्ही जाऊ शकलो नव्हतो त्यामुळे आमची पहिलीच भेट होती आणि आम्हाला खूप छान वाटलं तिला भेटून. आणि कार्यक्रमसुद्धा खूप छान झाला. तुम्हाला पुढे दिसेलच. तर इथे समय आणि आरती या दोघांनाही मी गाठी घातली आणि त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की त्या दिवशी खारीक आणि खोबऱ्याची वाटी याची माळ घालतात. तर ती माळ बनवून आणली होती. आमचे समय तसे खूप लाजरे आहेत पण आता आरतीच्या सोबत त्यांना मज्जा येते आहे सगळ्या पद्धती पाळायला. तसे तर कुठल्या कार्यक्रमात जास्त इंटरेस्ट घेत नाहीत परंतु आत्ता तुम्हाला दिसत असतील सगळ्या कार्यक्रम पुढचे लग्नाचे तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसतीलच. आणि आरतीच्या मावशीने आणि तिच्या बहिणीने सगळ्यांनी मिळून खूप छान डेकोरेशन केलं होतं. तर ही छानशी होळी आणि सगळं डेकोरेशन आमच्या गुडियाने आणलं होतं. गुडिया कोण तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतेच. ती खूप सुंदर अशी मेहंदीसुद्धा काढते. तिच्या मेहंदीच्या पेजचीसुद्धा मी लिंक देईल. आणि खूप छान पद्धतीने तिने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेकोरेट करून आणल्या होत्या.
तर इथे सगळ्यांनी आरतीला गिफ्ट दिले, कलर लावला, समयला पण रंग लावला. आणि आता तुम्हाला दिसेल की व्हिडिओमध्ये सगळे आम्ही हसतोय, कारण की इथे जी माळ आणली होती ना खोबरं खारीकची, त्यांच्याकडे तशी पद्धत आहे. तर ती खूप छोटी झाली होती आणि ती समयच्या गळ्यात जात नव्हती आणि ते घालत नाही म्हणत होते, पण मी जबरदस्तीने घातली. तर सगळे आम्ही खूप हसत होतो, मज्जा आली तेव्हा. आता इथे सगळ्यांचं ओवाळणं, रंग लावणं संपल्यानंतर आम्ही विमेन्स डे सेलिब्रेट केला. प्रकारे आमचा होळी गाठी चोळी काय म्हणतात ते कार्यक्रम संपन्न झाला. तर आम्ही चाललो घरी. हे आमचं महिला मंडळ. हो, आता हे आम्ही गाडीत फोडणार आहे. याच्यात काय काय भेटणार आहे? बिस्किट बकेट पण आहे. वाढणं करायला करायसाठी महालक्ष्मींचे. रिश्वत बी आहे का? मला पण आहे का? इकडे असेल ना ते रूल. मी फोटो पाठवणार आहे, तुला पण देऊन दिला. पोरगी मला कट्टी मट्टी बारा मिट्टी निंबाचे बारा बिलकुल बोलू नको. जा बाय बाय. बालाजी मंदिरात आलो आम्ही. बालाजी मंदिर कुठे आलो आपण? जय मिरूला आणि बालाजी मंदिर. अरण्यला मंदिरातली गाठी भेटली, आमच्या मिरूला भेटली, मिरूला पण भेटली. अच्छा अच्छा. बस बस. जय चल बाई. जय. हा सभा मंडप मंदिराचा. तर अशा प्रकारे कार्यक्रमही संपला आणि आमचं देवदर्शनसुद्धा झालं. तर आता इथेच व्लॉग संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप इंटरेस्टिंग व्लॉग पुढे येतीलच. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.